नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि म्हणजे आजची जी रीडिंग आहे ती तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि खूप छान अशी रीडिंग आहे. रीडिंग अगदी शेवटपर्यंत तुम्ही ऐका, कारण खूप मोठे आणि छान असे संकेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तुमच्या आयुष्यासाठी. तुमच्या नवीन जो प्रवास तुम्ही करताय त्या प्रवासासाठी काही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात, तर त्या अपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला जे काही संकेत आहेत ते संकेतसुद्धा तुमच्यासाठी तर दिले जातील आणि तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवला जातो आहे. खूप मोठा मेसेज आहे, खूप म्हणजे डीप जेव्हा कनेक्ट झाले तेव्हाच हा मेसेज साक्षात महादेवांनी पोचवलेला आहे. आणि आता तुमच्यासाठी खेळला जातो आहे सारीपाठ. वेगळा आहे की नाही मेसेज. गेली 3 वर्ष आपण रीडिंग करतोय, टॅरो रीडिंग करतोय, पण दिवसेंदिवस जसं जसं एक एक पायरी, जसं जसं एक एक पाऊल आपण पुढं चालू आहे तसं खूप मोठ्या मोठ्या एनर्जी, खूप मोठी मोठी ऊर्जा कनेक्ट होते, खूप मोठे मेसेज कनेक्ट होत आहेत. तुमची आध्यात्मिक ऊर्जा वर चाललेली आहे, कुंडलिनीच वर चढती आहे आणि कुंडलिनीमधली जे काही ब्लॉकेजेस आहेत, चक्रांमधले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सुद्धा तुमच्या आयुष्यातून निघून जात आहेत. म्हणूनच एवढे मोठे मेसेजेस तुम्हाला कनेक्ट होतात. आणि ज्यांच्यापर्यंत खरंच ज्यांना ध्येय नाही आहे, ज्यांच्या आयुष्याला असं झालेलं आहे की रस्ता मिळत नाही आहे, वाट मिळत नाही आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणारं असं हे चॅनल आहे किंवा असं हे एक आध्यात्मिक आपलं काय म्हणतो आपण पाहत आहे तो, जो महादेवांच्या दत्तगुरूंच्या आशीर्वादाने, श्रीकृष्णाच्या साथीने पुढं चाललेला आहे, स्वामींच्या आशीर्वादाने चाललेला आहे. तर इथं जे काय आहे आत्ताचा जो मेसेज आहे तो म्हणजे तुमच्यासाठी सारीपाठ खेळला जातोय. आणि सारीपाठ कोण खेळते आपल्याला माहीत आहे, खंडेराय आहे की नाही. आणि साक्षात श्री खंडेराय आणि म्हाळसा त्यांना आवडतं ती सारीपाठ खेळायला. आणि सारीपाठाच्या खेळामध्ये ते खूप छान, म्हणजे नारायणांनी मध्यस्थी केली आहे आणि त्या सारीपाठामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा झाल्या ज्यामुळं म्हणजे साक्षात त्यांना त्यांचं स्वरूप घेण्यासाठी एक वेगळं काही घटना घडवाव्या लागल्या आणि त्यामुळं त्यांचं जे मूळ स्वरूपात त्यांनी ज्या काळामध्ये त्यांनी वचन दिलं होतं देवींना की त्यांचा जो विवाह आहे तो बाणूशी होणार. आणि म्हणजे ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला माहीत आहे, म्हणजे मी फक्त सारीपाठासाठी सांगते. तर हा एक मेसेज तुमच्यासाठी मला आला की सारीपाठ खेळला जातोय तुमच्यासाठी आणि दान पडलंय 7. लक्षात घ्या किती मोठा मेसेज असेल हा. असाच उगीच कुठंतरी वाचलंय, काहीतरी विचार केलाय, काय केले म्हणून तुमच्यापर्यंत हा मेसेज आलेला नाही आहे, कोणाचं तरी ऐकून आलेला नाही. साक्षात भगवंतांनी दिलेला हा संकेत आहे. आणि ज्या आध्यात्मिक सोल्स आहेत, मी नाही म्हणणार हा मेसेज सगळ्यांचा कशी कनेक्ट होईल, तो त्यांच्याशी कनेक्ट होईल ज्या सोल्स आध्यात्मिक आहे, ज्यांचा आध्यात्मिक प्रवास चालू झालेला आहे, ज्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडायचं आहे, डिझास्टर झालेले आहेत आणि ज्यांना जे महादेवांशी खूप कनेक्ट झालेले आहेत, ज्यांचे आराध्य श्री खंडेराय असतील आणि महादेवांची भक्तीमध्ये तुम्ही रममान झालेले आहात, तर महादेवांना हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे हा सारीपाठाचा खेळ ज्याने महाभारतसुद्धा घडवलं आहे की नाही. तर हाच सारीपाठ तुमच्यासाठी खेळला जातोय ॲज अ ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये. ब्रह्मांडीय जी अदृश्य शक्ती आहे, जिथं परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुमच्यासाठी तिथं तो सारीपाठ खेळला जातोय. आणि तुमचं ते दान पडलेलं आहे 7 नंबर जो आहे तो आहे अध्यात्माचा. मग असं बऱ्याच वेळी अशा काही सोल्स आहेत त्यांना वाटेल की हा 7 नंबर म्हणजे तुमच्यामध्ये जर ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचते तर तुम्ही स्वतःला थोडंसं हील करून बघा, किंवा स्वतःला थोडं तुमचा मुलांक 7 असेल, भाग्यांक 7 असेल किंवा 7 नंबरशी तुम्ही कनेक्ट होत आहे, 7 नंबरची तुमची ऊर्जा असेल, 7 नंबर तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करतो, 777 अट्रॅक्ट करत असेल, 7 अट्रॅक्ट करत असेल, जे काय आहे. पण हा नंबर आहे आध्यात्मिक नंबर, हा नंबर आहे केतूचा नंबर. जो केतू म्हणजे आपल्याला माहीत आहे जे धड आहे ते म्हणजे केतू. तर हा 7 नंबर आहे केतूचा. आणि हे काय सांगतं, हे तुम्हाला तुमच्यातली इंट्युशन पॉवर जी आहे, तुम्ही इंट्युटिव्हली विचार करता, म्हणजे जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं ते इंट्युटिव्हली पोहोचवलं जातं. म्हणजे साक्षात दैवीय मेसेज असतील, काही गोष्टी म्हणजे अगोदरच तुम्हाला त्याचे संकेत दिले जातात काही होण्यापूर्वी. तुमच्याबरोबर अशा गोष्टी होतही असतील की काही घटना अशा झालेल्या आहेत की त्या झाल्या की तुमच्या लक्षात, अरे हे तर मला माहीत होतं, मला याचे संकेत आले होते, किंवा मला स्वप्नात असं जाणवलं होतं, किंवा मला दृष्टांत झाला होता, किंवा मला काहीतरी फील झालं होतं की असं होणार आहे.
हो ना, जी कोणी व्यक्ती असेल, वस्तू असेल, जागा असेल, जे काय असेल, स्थळ ज्याच्या प्रत्येकासाठी ते आहे. तर असे काही इंट्युटिव्हली मेसेजेस आहेत आणि आध्यात्मिक तुमची शक्ती आहे, ऊर्जा आहे. एखादी व्यक्ती समोर आहे तर त्याच्या मनामध्ये, ते तोंडाने काहीही बोलू दे, पण त्याच्या मनामध्ये काय खेळ चाललेला आहे तो सुद्धा तुम्ही ओळखू शकता. ही 7 नंबरची शक्ती आहे बरं का, ही 7 नंबरची ऊर्जा आहे. आणि हा 7 नंबर असाच आहे जो म्हणजे किती कुणीही हे केलं, दाखवलं की आम्ही असे नाही आहोत, पण ही 7 नंबरची व्यक्ती अशी असते, त्याच्या मनात काय चाललंय ते सगळं ओळखते. किंवा 7 नंबरची ही जर्नी आहे, जी आध्यात्मिक आहे, जी खूप सोज्वळ आहे, छान आहे, शांत आहे आणि ती एक निर्गुण रूप आहे. निर्गुण रूप आहे परमेश्वराचा. खूप खूप मोठा आशीर्वाद, ब्लेस्ड सोल आहे जी 7 नंबरची आहे. आणि हे जे 7 नंबरचं दान आहे हे तुमच्यासाठी पडलेलं आहे. मग हा सारीपाटाचा डाव, हे 7 नंबरचं दान आणि या प्रवासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हा जो मेसेज आहे रिडिंगमधून जे काही मला मिळेल, माझ्यापर्यंत जे काही पोचवलं जाईल, मी तुमच्यापर्यंत 100% पोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण महादेवांचा आशीर्वाद, दत्तगुरूंचा आणि स्वामींचा आशीर्वाद आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी फक्त प्रयत्न करते आहे. तर मेसेजशी कनेक्ट व्हा. खूप मोठे मेसेज आहेत आणि शेवटपर्यंत रिडिंग ऐका, म्हणजे तुम्हाला या मेसेजचा काय अर्थ आहे, या रिडिंगचा हा जो विषय आला त्याचा अर्थ काय आहे आणि तुम्हाला आज नाही आणि थोड्या दिवसांनी का असेल आपण तुम्हाला ही जी रिडिंग दिली गेली किंवा ही जी रिडिंग केली गेली तुमच्यासाठीच आहे. का केली गेली, का हा मेसेज तुम्हाला दिला गेला, याचे प्रत्यय तुम्हाला प्रत्येक याला पावलावर तुम्हाला यायला लागतील. कारण काही आध्यात्मिक खूप मोठे छोटे मोठे तुमच्या ऊर्जेप्रमाणे तुमच्या आयुष्यात बदल घडायला लागतील. तुम्ही आध्यात्मिक जर्नीकडे प्रस्थान करायला लागाल. तुमच्यामधली ऊर्जा बाहेर यायला लागेल. कारण खूप मोठी सोल आहात, खूप मोठं कार्य करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे. खूप वेळा जन्म घेतला आहे तुम्ही या पृथ्वीचा, या सगळ्या ब्रह्मांडाचा, सगळं हे तुम्हाला माहीत आहे. पण हे करत असताना काही कार्य आहे ते अपूर्ण राहिले, त्यासाठी तुमचा हा जो जन्म झालेला आहे तो झालाय. काही नवीन गोष्टी जे तुम्ही भोगलाय, जे तुम्ही अनुभवलाय, तेच तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीतनं, कुठल्या काटेरी जाळ्यातनं, दलदलीतनं तुम्ही बाहेर आलेले आहात आणि त्या दलदलीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी छोटे मोठे प्रयत्न करण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला दिलेली शक्ती म्हणजे हा 7 नंबर आहे. आणि ही शक्ती तुमच्याबरोबर आहे आणि हे तुम्हाला पुढं घेऊन जायचं आहे. खूप मोठा मेसेज आहे. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमची ही एनर्जी असते, ही एनर्जी तुमची जेव्हा लागते तेव्हाच असे मेसेजेस येत असतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले सुद्धा जातील. तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कार्ड्स तुमच्यासमोरच आहेत, मी असं शफल केलेन काढले आणि मी तुम्हाला सांगितलं 7 नंबर. आणि 7 नंबर आणि काय का आहे, साक्षात श्रीकृष्ण. आणि जे तुम्ही भक्तिमय आहात, तुम्ही पूर्ण तुमच्या भक्तीचा प्रवास म्हणजे तुमची आता चालू झालेला आहे आध्यात्मिक प्रवास. आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद कोणालाही मिळत नाही, लक्षात घ्या. श्रीकृष्ण कारण त्यांनी अशी परीक्षा घेतात जी तुमच्या कार्मिक सायकलमध्ये सुरू झालेली असेल, काही झालं असेल. मी काय म्हणलं तुम्हाला, महाभारतामध्ये काय झालं होतं, सारीपाट झाला होता. सारीपाट खंडेरायही खेळले होते, पण जेव्हा काहीतरी नवीन घडवायचं असेल तेव्हा सारीपाट खेळला जातो. आणि हा सारीपाट तुमच्यासाठी खेळला गेलेला आहे, त्याचं दान पडले 7. आणि श्रीकृष्ण तेच तुम्हाला सांगतायत, हे जे दान आहे हे अध्यात्माचं दान तुमच्या पदरी पडलेलं आहे. आणि आध्यात्मिक जर्नीवर तुम्ही इकडं तिकडं तुम्ही कुठं पण तुम्ही स्वतःला शोधत बसला तर तुम्ही स्वतःला सापडणार नाही. कारण तुमची जर्नी, तुमचं मूळ जे काय आहे ते तुमचं अध्यात्मच आहे. तुम्ही जगभर सगळं जरी शोधत बसला, अरे नाही मला हे कारकुनी करायचे, मला इकडे हे करायचं, मला ते करायचं, मला ते नाही, तुमचं मनच तिथं लागणार नाही. तुम्ही रमणारच नाही आहात. तुम्ही रमाल फक्त अध्यात्मामध्ये, तुम्ही रमाल भक्तीमध्ये. आणि हा जो 7 नंबर आहे हा भक्तिमय नंबर आहे. ही भक्ती तुम्हाला तुमच्या या टोकापर्यंत घेऊन जाणार आहे. हे जे मोरपीस आहे की नाही, या मोरपिसाचं जे टोक आहे म्हणजे क्राउन चक्राचं, तुम्हाला भक्तिमय प्रवास जो काय काही वेळा आपण सगळ्या गोष्टी करत असतो, खूप अगदी आतुरतेने करत असतो आणि खूप मध्ये व्यत्यय येतो. पण तरी हे जे कार्ड आहे श्रीकृष्णाचं आहे, भक्तीचं आहे आणि सारथी साक्षात श्रीकृष्ण. या भक्तिमय प्रवासामध्ये साक्षात श्रीकृष्ण तुमच्याबरोबर आहेत. हा जो 7 नंबर आहे, हे जे दान तुम्हाला पडलेलं आहे महाभारतामध्ये, साक्षात श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा महाभारत आणि हे जे सगळं घडवलं, जे सांगितलं, का सांगितलं, कारण जेव्हा महाभारतामध्ये अर्जुनाच्या पुढे होते त्याचीच लोक होती.
हे की नाही. त्यांनी किती प्रयत्न केले की कशासाठी हे महाभारत करायचं, पैशासाठी करायचं का, प्रॉपर्टीसाठी करायचं का, सगळ्यासाठी कशासाठी हे सगळं करायचं आहे. जी आपल्या समोर आपलीच आहेत आणि त्यांना मारायचं आहे का, त्यांच्यावर आघात करायचा आहे का, कुणासाठी करायचं का, कशासाठी. पण श्रीकृष्णाने काय सांगितलं, स्वाभिमानासाठी मानासाठी. त्यांनी अगदी पुढे शून्यापर्यंत त्यांनी हे केलं की एवढं तरी तू त्यांचं आहे त्यांना दे, असं त्यांनी दुर्योधनाला सांगितलं. पण दुर्योधनाने ऐकलं नाही. शेवटी महाभारत घडलं आणि कौरव त्याच्यामध्ये गेले आणि पांडवांचे. पण इथं हेच आहे, सत्य असत्याचा लढा आहे. इथं लढा आहे सत्य असत्याचा. तुम्हाला जो 7 नंबर दिलेला आहे, तुमचा स्पिरिच्युअल प्रवास सुरू होतोय, तुमची आध्यात्मिक जर्नी सुरू होती आहे. आणि ह्या आध्यात्मिक जर्नी जात असताना तुम्हाला खूप लोक भेटतील, खूप अशी माणसं भेटतील जी तुमचीच असतील, तुमच्या विरोधातही असतील, जी काही तुमची असतील, तुमच्या बरोबरही असतील. म्हणजे काही पांडवही असतील, काही कौरवही असतील, होय की नाही. पण ह्या सगळ्या लढ्यातून जात असताना तुम्हाला पुढं श्रीकृष्णांचा हात धरूनच जायचा आहे आणि श्रीकृष्ण तुम्हाला पुढं नेणार आहेत, कारण ते सारथी आहेत. ते सारथी आहेत, तुमच्या या प्रवासाचे सारथी श्रीकृष्ण आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही करताय हा प्रवास, तुम्ही हे निवडलेलं आहे, तुम्हाला वाटते असं करावं, तुम्ही तसं करावं. नाही, जोपर्यंत याची इच्छा होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत. आणि ह्यांची इच्छा झाली आता की त्यांनी तुम्हाला जो भाग तुमच्यामध्ये नको होता, ज्या काही गोष्टी, काही तुमच्यामध्ये अवगुण काय होते ते सगळे तुमच्यातले काढून टाकलेत. मोह, लोभ, मत्सर, माया, ह्या सगळ्या गोष्टींनी जर काही गोष्टी चिकटलेल्या असतील, त्यांना सगळ्यांना झटकून खंटरने फोडून बाहेर काढलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला म्हणजे काही गोष्टींचा असा त्रास होतो, काही लोक असतात जी नकारात्मक विचार करतात, नकारात्मक एनर्जी असते जी गोचडीसाठी चिकटून बसलेली असतात, निघत नाही. तर त्यांना फटकारण्याचं काम हेच करतात. आणि त्यामुळं ते म्हणजे ज्या ह्या अदृश्य शक्ती असतात त्या चिकटलेल्या असतात. आणि तुमचा जो गाभारा आहे त्याच्यामध्ये साक्षात भगवंत आहेत आणि त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचतच नाही. म्हणून परमेश्वराने हस्तक्षेप आता केलेला आहे. आणि हे जे दान तुम्हाला पडलेलं आहे, खूप 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 पॉझिटिव्ह, खरी आणि प्रामाणिक आणि परमेश्वराला समर्पित सोल तुम्ही आहात. म्हणून हे दान तुम्हाला मिळालेलं आहे. भक्तीचं दान मिळणं सोपं नाही. आणि ह्या जन्मी अशा घोर कलयुगात हे दान मिळणं म्हणजे तुमच्यासारखं, तुम्हाला तर खरं म्हणजे दंडवत घातला पाहिजे, इतकी भारी सोल तुम्ही आहात. म्हणून परमेश्वरानं तुम्हाला निवडलेलं आहे. हे भक्तीचं, हे परमेश्वरानं दिलेलं हे दान तुम्हाला मिळालेलं आहे. भक्तिमय आहात तुम्ही. या पुढं सगळं तुम्हाला तेच सांगितलं जाते. श्रीकृष्ण ते सांगताय, जे काही तुम्हाला या रिडिंगमधून असू दे, कुठूनही असू दे, तुम्ही आध्यात्मिक प्रवासाकडे जात असाल, काही तुम्हाला स्वप्न पडत असेल, दृष्टांत होत असेल, काही मेसेज येत असतील, तर त्यामध्ये जे काही स्पिरिच्युअल गायडन्स तुम्हाला दिले जातात, आध्यात्मिक मेसेज दिले जातात, त्याच्यावर विश्वास ठेवा. वर असं उडू टाकू नका की नाही हे काय सांगतात, हे काय करतात. पण तुम्ही आतनं तुमच्या हृदयाला हे करा, कारण तुमचं हृदय हे लावून टाकणारे आणि तुम्हाला काय म्हणतात ते फर्श से अर्श तक, म्हणजे खूप मोठ्या ह्याच्यावर तुम्हाला घेऊन जाणारी ही हस्ती आहे. ज्यांच्या नावाने आणि ज्यांच्या फक्त नामस्मरणाने आयुष्याचं सोनं व्हावं. आणि त्यांनी तुमचा हात धरलाय म्हणजे तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती मोठी तुमची ऊर्जा आहे आणि किती तुमच्यामध्ये शक्ती आहे, भक्ती आहे. शक्ती तर आहेच, पण भक्ती खूप तुमची आहे आणि जी श्रीकृष्णांवर आहे. आणि खूप छान आहे तुमची भक्ती. आणि श्रीकृष्ण तुमच्यावर अनकंडिशनल प्रेम करतात बरं का, खूप प्रेम करतात ते तुमच्यावर. म्हणून तुमच्या आयुष्याचा हा भक्तिमय प्रवास सुरू होते. कारण आनंद त्यातच असतो, जेव्हा आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्यातच आपण आनंद मानतो, हे की नाही. ते तुम्हाला ज्यात आनंद वाटतोय, तुम्हाला ज्यामध्ये छान वाटतं, तुम्ही त्यात रमता, तुम्ही त्यात म्हणजे सगळं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाता, सगळं स्वतःला विसरवून जाता. आणि बघा, आपण जेव्हा कृष्ण भजन करतो त्यावेळेला आपण स्वतःला विसरून जातो. म्हणजे कुठलंही भजन असू दे, ते कीर्तन असू दे, भजन असू दे किंवा काहीही असू दे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण विसर जातो की आपण कुठं आहे, काय आहे, आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यातून निघून जातात जेव्हा भक्तीचा प्रवास सुरू होतो. आणि अशा काही घटना, अशा काही गोष्टी तुमच्या आजूबाजूला झाल्याही असतील, होतही असतील, पण हे होतंय आणि तुमच्या आयुष्यात हा नाविन्यपूर्ण जे काही सगळं आहे ते व्हायला लागले, घडायला लागले. श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे. हा 7 नंबर मला खूप कन्फ्युजन होतं, कारण कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा दिलेला आहे हा मेसेज
पण हा काय पोचवणार आहे, कुणापर्यंत पोचवायचं आहे, काय पोचवायचं आहे, ह्या सगळ्याचा खूप म्हणजे मनामध्ये एक दडपण होतं. पण माझ्या मनावरचं दडपण आणि काही विचार जे आहेत ते अगदी चुटकीसरशी सगळं श्रीकृष्णांनी घालवणं तेच ते करू शकतात. आणि म्हणून हा सारीपाटाचा जो डाव आहे हा तुमच्यासाठी खेळला जातोय. आणि साक्षात श्रीकृष्ण आणि महादेव दोघांनी मिळून हा हे टाकलेले आहेत बरं का फासे. हे जे फासे आहेत हे दोघांमध्ये हे करून याने टाकलेत आणि त्याचा हे दान 7 नंबर आलेला आहे. आणि या भक्तीच्या प्रवासामध्ये तुम्हाला ते पुढे घेऊन जातात. किती मोठा आणि किती स्पिरिच्युअल मेसेज आहे सांगा. तर ही रीडिंग ज्यांना खरंच कनेक्ट झाली त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे अशा छान छान रीडिंग तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि इथं हे तुम्हाला सांगितलं जाते की मनावर, हृदयावर कोणतंही ओझं ठेवू नका, मनावर दडपण ठेवू नका. हा 7 नंबर जो आहे तो म्हणजे दिलखुलास बोलण्याचा आहे. जे तुम्हाला वाटतंय ना, जे खरं आहे, जे श्रीकृष्णाने तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्ही बिनधास्त बोला. एखादं तुम्हाला काय पारायण करायचं आहे, एखादं तुम्हाला वाचन करायचं आहे, ग्रंथ वाचन करायचं आहे, तुम्हाला काय लोकांपर्यंत पोहोचवायचं ते बिनधास्त करा असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण हाच तुमच्या नवीन प्रवासाचा खरा अर्थ आहे. का माझ्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, काय नवीन घडतंय, का घडतंय, याचा सगळ्याचा जो मनामध्ये तुमच्या खूप दंगल चाललेली आहे. तर त्या दंगलीचा जो काही अर्थ आहे तो हाच आहे की तुमच्यातले जे गुण आहे, अवगुण तर निघून गेले हे की नाही. कार्मिक सायकलमध्ये हे सगळं निघून जातं आणि राहतो फक्त आपण अनुभव राहतो आणि गुण राहतात. तर हे जे सगळे चांगले गुण आहेत, चांगलं तुमच्यातली प्रेम आहे, तुमच्यातला जिव्हाळा जो आहे तो सगळा तुमच्या कार्यामध्ये उतरवण्याची जो प्रवास आहे तो आता तुमचा सुरू होत आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. आणि खूप मोठी अशी तुम्ही सोल आहात. तो कारण तुमच्या हृदयात खूप माया आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. एका म्हणजे समोर काही कोणी असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी खूप प्रेम आहे तुमच्यामध्ये. आणि कुणासाठी म्हणण्यापेक्षा ज्यांना कोण नाही आहे त्यांच्यासाठी तुमच्या मनामध्ये खूप प्रेम आहे, खूप जिव्हाळा आहे. कारण ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना खूप दिलं तरी त्याची किंमत नसते किंवा त्याला त्याची गरजही नसते. पण ज्याला खरंच मायेची गरज आहे, ज्याला खरंच प्रेमाची गरज आहे, जे खरंच असे आईवडील आहेत किंवा मुलं आहेत, काही प्रॉब्लेम्समध्ये बसलेले आहेत, ही तरुणाई आहे, यूथ आहे, जे अशा गोष्टींमध्ये फसले की ज्यांना त्यांचं मन मोकळं करायला कोण नाही आहे, बोलता येत नाही आहे, काही अशा गोष्टी आहेत त्यांना नाही आवडत पण तरीही ते करावं लागतं. काही अशा घटना आहेत ज्या तुमच्यासमोर येतात, तर परिवाराच्या असतात, कौटुंबिक प्रश्न असतात, फॅमिलीचे असतात, त्यांच्या स्वतःचे असे काही प्रश्न असतात आणि त्यामुळे ते इतकी गुंतले जातात की त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना जशी हवं कोण आहे तसं त्यांना मिळत नाही. आणि तो जो प्रवास आहे तो तुमच्या आयुष्याचा सुरू होते. म्हणजे तुम्ही यंग जनरेशनशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण ही परीक्षा जी आहे, कारण ह्या मुलं असतील, मुली असतील, यांना चांगला आध्यात्मिक मार्ग देणं, त्यांना त्यांच्या आयुष्याचं खरं ध्येय दाखवणं. आध्यात्मिक मार्गावर तुम्ही जाताय म्हणजे तुम्ही संसारातनं संन्यास घेणं असा त्याचा अर्थ नव्हे. पण रियालिटी काय आहे, खरं काय आहे, परमेश्वर काय आहे, भक्ती काय आहे, तू काय आहेस, तुझ्यामधला परमेश्वराचा वास जो आहे तो काय आहे हे दाखवण्याचं जे तुमच्यामध्ये जी कला आहे किंवा तुम्ही ते दाखवू शकता, करू शकता, ते प्रेम तुमच्यामध्ये आहे. आणि या प्रेमानं तुम्ही कुणाच्या तर हृदयात असा हात घालून तुम्ही त्याला जाग करू शकता हलवून, ही ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणून परमेश्वराने हा 7 नंबर तुम्हाला दिलाय. 7 नंबर पण कोणाला पण दिला नाही जात, होय की नाही. मग हा 7 नंबर तुमच्यासाठी पडलाय आणि साक्षात भगवान विष्णू आणि महादेवांनी तुमच्यासाठी हा सारीपाठ खेळलेला आहे. आणि या सारीपाठामध्ये हा जो नंबर तुम्हाला दिलेला आहे हा खूप मोठा आहे बरं का. तर त्याच्यावर तुम्हाला खूप काम करायचं आहे. जर आध्यात्मिक गोष्टी काही तुमच्यामध्ये चेंजेस होत आहेत, तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला काय असं वाटत असेल, लहान मुलं असतील जी दंगत आहेत, पारायणामध्ये दंगत असतील किंवा काही गोष्टी नवीन असतील, हरिनामामध्ये असतील, श्रीकृष्ण नामामध्ये असतील, कुठंही असतील, काही तर त्यांना सपोर्ट करा, त्यांना पुढं न्या. कारण खरा अध्यात्माचा अर्थ कळवण्याचं जेव्हा मूळ असतं तेव्हाच आपण त्याला चांगल्या प्रकारे जर रुजवलं तर त्याची मुळं छानपणे रुजली जातात. तर ते रुजवण्याचं जे काम आहे ते तुम्हाला करायचं आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जाते.
आणि मी तुम्हाला आता सांगितलं यंग जनरेशन. हे जे यंग जनरेशन आहे, जे काही गोष्टी आहेत ज्या अशा आहेत ज्याच्यामुळे ते विस्कटलेलं आहे, ते हरवलेले आहेत, हरवायला लागलेले आहेत. काही अशा गोष्टी, काही अशा घटना होतात, कारण हे कलियुग आहे, हो की नाही. जिथं चांगलं आहे तिथं वाईट असणारच, आहे की नाही. जिथं देव आहे तिथं दैत्यही असणार. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना वाचवण्यासाठीचा पहिला जो काही काम, म्हणजे पहिलं जे पायरी आहे, पहिलं जे पाऊल आहे ते आपल्या स्वतःमध्ये आहे. आणि स्वतःमधल्या देवाला पण जागं केलं की तो देव तुमच्या लेकरांना हरवूच देत नाही या दुनियेत. म्हणून ज्या सोल्स आहेत, ज्यांनी तुमच्यापर्यंत मेसेज हा जो पोचवला तो खूप जणांपर्यंत हा पोचवा. आणि जे काही पालक असतील, मुलं असतील, कुणीही असेल जे ऐकत असतील, त्यांनी स्वतःमधला देव जागा करा, स्वतःमधला परमेश्वराला जागा करा. कारण ते तुम्हाला कधीही चुकीच्या पावलावर, चुकीच्या रस्त्यावर ते तुम्हाला जाऊ देणार नाही. जी रस्ता तुमच्यासाठी चांगला आहे, जो रस्ता भगवंताने तुमच्यासाठी निवडलेला आहे, त्याच रस्त्यावर ते तुम्हाला घेऊन जातील. कारण तुमच्यामध्ये तुमचं प्रेम, तुम्हाला हृदयाला भिडायचं आहे, हृदयाला तुम्हाला स्वतःला भिडायचं, असा तुम्हाला मेसेज इथे दिला जाते. कारण हा 7 नंबर हा शांततेचा आहे, पीसचा आहे, ध्यानाचा आहे. आणि हे जे ध्यान आहे हे तुम्हाला खूप उच्च शिखरावर घेऊन जाणार आहे. ध्यानाशी तुम्ही खूप लवकर कनेक्ट होता. खूप श्रद्धा आहे तुमची परमेश्वरावर, आणि साक्षात भगवंताने तुमचे चक्राजवर, श्रीकृष्णांचा आशीर्वाद असल्याशिवाय चक्र हिल होत नाही. श्रीकृष्ण जोपर्यंत डोक्यावर हात ठेवत नाही तोपर्यंत चक्राजमधली ऊर्जा बाहेर निघत नाही. आणि ही ऊर्जा बाहेर काढण्याचा योग आलाय तुमच्याकडे. हा 7 नंबर कुणाला पण दिला जात नाही, हा योग आलाय. तर ध्यानाशी कनेक्ट व्हा, वेळ द्या स्वतःला, निसर्गामध्ये फिरायला जा, मॉर्निंग वॉकला जा. हे सगळं म्हणजे जे काही तुम्ही जितकं जास्त निसर्गाशी कनेक्ट व्हाल, ध्यान कराल, मेडिटेशन कराल, तेवढी तुमची ऊर्जा फ्लो होईल, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जाईल. आणि आता तुम्ही बघाल मॅजिक, जे काही मॅजिक तुमच्याबरोबर होते, ज्या काही घटना तुमच्याबरोबर घडताय, ज्या काही घडतील, जे मी तुम्हाला म्हटलं की नाही, ते काही फर्शपासून अर्श तक असं आपण म्हणतो की नाही, तसं अगदी म्हणजे झोपडीपासून महालापर्यंत नेण्याचा जो प्रवास आहे तो तुमच्या आयुष्याचा सुरू झालेला आहे. आणि जो हा महाल आहे हा भक्तीचा आहे, हा भक्तीचा आहे, श्रद्धेचा आहे, विश्वासाचा आहे, परमेश्वराच्या आशीर्वादाचा आहे. आणि ते जे मॅजिक आहे ते तुम्हाला आता इथून होताना दिसेल. कारण साक्षात नारायण आणि महादेव यांच्या आशीर्वादाचं फळ तुम्ही आहात. लक्षात घ्या, परमेश्वराने दिलेलं दान आहात तुम्ही. भक्तीचं दान मिळणं सोपी गोष्ट नसते. हे भक्तीचं दान त्यांनाच मिळतं ज्यांच्यामध्ये खरंच श्रद्धा आहे, ज्यांच्यामध्ये माया आहे, ज्यांच्यामुळे खरंच लेकरू एखादं भरकटते दिसतंय पण तिथं आपण काही नाही करू शकलो. असं नाही आहे की तुमच्याकडनं ते झालं नाही झालं, मी का सांगू, मी का करू, असं नसतं. एकदा एखादं लेकरू भरकटतंय तर त्याला तुम्ही हात द्या, तुम्ही साथ द्या, तुम्ही बोला, सांगा, तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करा. असं नको व्हायला की मी प्रयत्नच नाही केला, मी सांगितलंच नाही, मी केलंच नाही, असं नको व्हायला. तर लेकरू कोणाचं आहे यापेक्षा त्याला आपण सांगतोय काय, देतोय काय, हे महत्त्वाचं आहे. कारण हे विश्वची माझं घर असं म्हणण्याची ही आपली परंपरा आहे. आणि या परंपरेला जे साजेशी भक्ती आहे, तो भक्तीचा जो झरा आहे तो तुमच्यातून वाहता होतोय. आणि यातनं जे आता मॅजिक होईल, जो चमत्कार होईल, ती ही दुनिया बघेल. हे म्हणजे हे साक्षात श्रीकृष्णाने या रिडिंगमधून सांगितलेलं आहे. रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. कारण जे पोचवायचं होतं ते खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि नक्की मला रिडिंग कशी वाटली ते सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे कुणी जवळचे असतील त्यांच्यापर्यंत, मुलं असतील त्यांच्यापर्यंत, सगळ्यांपर्यंत ही रिडिंग पोचवा. जर काही तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, तुम्हाला हे रिडिंग पाहिजे असेल, पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्याच्यामधून तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. मेसेज करा जर तुम्हाला हवी असेल रिडिंग तर. ओके, पुन्हा भेटूया अशा छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.